लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर जी आपल्यासोबत आहेत त्यांच्या काही मागण्या आहेत, मागण्या घेऊन त्या आज आलेल्या आहेत. मला सांगा ताई, आत्ताच तुमची लावणी महासंघाची अध्यक्ष निवड झालेली, तुम्ही आता सुरुवातच कामापासून केलेली, काय मागणी काय आहे? कारण तमाशाला अनुदान मिळतं, नाटकाला मिळतं, पण तुम्हाला मिळत नाही अशी तुमची खंत काय? तसं म्हणायला गेलं तर मी गेली 40 वर्षे लावणीची सेवा करते आणि आज लावणीची जी अवहेलना आहे ते मला बघवत नाही. आमच्या निर्मात्यांचं हाल मला बघवत नाही, कलावंतांचा हाल मला बघवत नाही. तेव्हा माझ्या कलावंतांनी आणि सर्व पुण्यातल्या निर्मात्यांनी मला एकतर्फे अध्यक्ष केलेलं आहे. तेव्हा त्यांचं म्हणणं असं आहे की आपण सर्व मिळून काम करूया. सगळ्यांना अनुदान मिळतं, पण फक्त लावणीला का नको? लावणीला पण मिळायला पाहिजे. पण आजपर्यंत आम्ही शासन दरबारी मागितलं नाही, पण यापुढे मागणार आहे. कारण लावणीची अवस्थाच तशी झालेली आहे. हे बघा, निर्माता जगला तर कलाकार जगतील, कलाकार जगले तर लावणी जगेल. आणि लावणी ही महाराष्ट्राची शान आहे. तेव्हा शासनाने आमच्या मागण्या पूर्ण कराव्या. आजच पर शोला किती मिळव, काय तुमची मागणी काय? पर शोला असं नाही म्हणता येत. सगळ्यांना वर्षाला अनुदान आहे, तर वार्षिक अनुदान मिळावा आणि शोला दिलं तर खूपच चांगलं. आता काय, पण याच्यात शासनाची कदाचित अशी भूमिका होती, मी गौतम पाटील सारखे किंवा ते राधा पाटील सारख्या नवीन कलावंत आहेत, पण ते लावणी मिक्स ऑर्केस्ट्रा असं करतात. मग त्या शोला अनुदान मिळत, गंमत तिथं होते ना शासनाची. लावणी काय आणि ऑर्केस्ट्रा काय, हा फरक कसा करायचा? आम्ही एकच विषय बोलतोय, आम्ही पारंपरिक लावणी विषय बोलतोय, बाकीचं आपल्याला नकोय. कारण आमचं पारंपरिक हे जे आमचे निर्माते आहेत हे सगळं पारंपरिक लावण्या, यात्रा, जत्रा, वाढदिवस या ठिकाणी कार्यक्रम करणारे आहेत. आणि आमचा कुठल्याच गोष्टीला विरोध नाही आहे. आमचं फक्त एकच म्हणणं आहे, सगळ्यांनी साजरीकरण करा, पण व्यवस्थित करा, अंगविक्षेप नकोय. कारण लावणीपासून आता पांढरपेशा वर्ग वगळला म्हणजे येतच नाही. थिएटर शोला बुकिंग नाही. ऑल महाराष्ट्रातले थिएटर शो सगळे म्हणजे थिएटर लावणीला बंद आहे. फक्त पुणे आणि मुंबई चालू आहे. मग आता ह्या निर्मात्यांनी जगायचं कसं? मुद्दा हाच आहे. तुमचा नटरंगी नार एकदम फेमस शो होता, तसे आता किती असे प्युअर लावणी शो आहेत? कारण काय, खूप सरमिसळ झाली, खूप भेसळ झालेली, त्यामुळे अनुदान कोणाला द्यायचं असाही प्रश्न शासनासमोर येऊ शकतो ना. नाही, शासनाने अनुदान द्यायच्या टायमाला त्यांनी ऑडिशन घ्यावं. जे साजरीकरण करतंय पारंपरिक त्याला द्यावं. आणि तसं म्हणायला गेलं तर ही लावणी जी आहे ही व्यावसायिक आहे. व्यावसायिक म्हणजे कशी, ह्या एका कार्यक्रमावरती 30 लोक जगतात आणि 30 लोकांचे मागचे बी घरचे लोक हे झाले 100-150 लोक एका कार्यक्रमात. संच असतील आता महाराष्ट्रात जे प्युअर फक्त लावणीचे? आता पुण्यामध्येच 250-300 संच आहेत. सगळ्यांना अनुदान मिळायला पाहिजे अनुदान. किती वर्ष काय तुमचं? वार्षिक आता जर कुणाला 8 लाख असेल, 16 लाख असेल, तर आम्हाला कमीत कमी 7 लाखापर्यंत तरी वर्षाला मिळायला पाहिजे. संचालक पर कलाकार संचालकाला कारण संचालकच करणार ना. संचालकाला मिळालं तर ते कलावंतांना मिळणार असं आहे ना. म्हणजे आता जर तुम्हाला अनुदान नाही मिळालं तर अवस्था वाईट होईल लावणीची असेल. खूप वाईट होईल. कारण बुकिंग पण नाहीये आणि खेडोपाडी जे शो करायचे गाववाले काय पैसे देत नाही. गाववाल्यांच्या पण त्या लावणीची किंवा तमाशाची जागा आज त्या ह्या गौतम पाटील सारख्या कलाकारांनी घेतली. ते सगळे तो हाऊसफुल असतात, तुम्हाला माहिती. त्यांना किती अनुदानाची गरजच नाही त्यांना, म्हणजे त्यांना किती मानधन मिळतं हे तुम्हालाही माहिती. मग हे हा बदल काय नशीब आहे त्यांचं. पण आता जी पारंपरिक लावणी वंचित आहे म्हणजे लाईव्ह शो तिकिटावरचा शो जो आता त्यांना पब्लिक बघायला येत नाही आणि त्यांचे कलावंतांचे निर्मात्यांचे हाल आहे. निर्माते त्या कलावंतांना कसं जगवणार, यासाठी आम्हाला अनुदान पाहिजे. आता बाकीच्या गोष्टी आपण त्या बोलू नये. आपण फक्त किती कलाकार असतील लावणी? 30 कलावंत असतात ना एका कार्यक्रमामध्ये. आणि संच किती येतं? 25 200 जास्त आहे संच. 250-300 असणार. आणि आपण सगळ्या ऑल महाराष्ट्रातल्या संचांवरती बोलतोय. अनुदान पाहिजे ते ऑल महाराष्ट्रातल्या निर्मात्यांना, कलाकारांना अनुदान पाहिजे. समजा शासनाने नाही तुमचं मागणी लक्षच नाही दिलं तर मग पुढची भूमिका? नाही, मागणी देणार सरकार. कारण आम्ही अजून मागितलेलंच नाही, आता मागतोय. जेव्हा सगळ्यांना मिळतंय म्हणून आता आमचे डोळे उघडलेत. आणि आता हालापेष्टा बघू ना कलावंतांची, निर्मात्यांची.
निर्माते खूप हालाकी ते एक तर थिएटर खर्च जास्त आहे, एक तर नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा सगळे थिएटर बंद आहे लावणीसाठी. अरे बापरे. हे शासनाने चालू करून द्यावे. हा मग ही पहिली डिमांड तुमची असली पाहिजे. हा चालू करून द्यायला का बंद पाहिजे. काय? नाशिक सुद्धा बंद आहे, लावणीला देतच नाहीये. का मग अडचण काय झाली? अडचण काय आता त्यांनी सांगावी त्यांची काय अडचण येते, का देत नाही. म्हणजे एकीकडं लावणीला थिएटर्स दिले जात नाहीत आणि दुसरीकडं लावणी शो लागले तर ते चालत नाहीत, बुकिंग मिळत नाही. म्हणून हे सगळे फक्त लावणी शो करणारे जे निर्माते आहेत किंवा कलावंत आहेत त्यांना वेगळं अनुदान द्यावं, जसं तमाशाला मिळतं, नाटकाला मिळतं, तसं आम्हालाही अनुदान मिळावं अशी मागणी सुरेखाताई पुणेकर यांनी आता शासनाकडे केली. बघू आता शासन यांच्या मागणीकडे कसं बघतं. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह चॅनल म्हणजे झी मीडिया पुणे.